राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांचं वय 60 वर्ष चालू असेल, 60 वर्ष पूर्ण असेल किंवा 60 वर्षांच्या पुढे असेल अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। त्यासोबत प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला प्रत्येक महिन्याला 12 वस्तू सुद्धा मोफत मिळणार आहेत। जर तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असेल, 60 वर्षांच्या पुढे असेल किंवा 60 वर्ष सुरू असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमधून राज्यातील 60 वय पूर्ण असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्ष चालू असेल, 60 वर्ष पूर्ण असेल किंवा 60 वर्षांच्या पुढे असेल म्हणजेच तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। हे आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। तर या सरकारला ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान सुद्धा केलेलं आहे आणि पुढे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी या सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान सुद्धा होणार असल्याची माहिती मिळालेली आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन सुरू करण्यात आलेले आहे। त्यासोबतच प्रत्येक महिन्याला 12 वस्तू म्हणजेच मोफत 12 वस्तू देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे। तर या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत, कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे, त्यासोबतच घरामधील पती आणि पत्नी दोघांचे वय 60 वर्ष पूर्ण झालेले असेल तर दोघांना सुद्धा 3000 रुपयांची पेन्शन सुरू झालेली आहे का याची संपूर्ण माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्ष चालू असेल, 60 वर्षांच्या पुढे असेल आणि तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल, प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। त्यासोबतच राज्यातील महिलांना चुलीपुढे स्वयंपाक करू लागू नये म्हणून राज्य सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यासोबतच राज्यातील विविध क्षेत्रातील मुले असतील, मुले असतील यांच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिष्यवृत्ती योजना असेल अशा प्रकारच्या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू सुद्धा करण्यात आलेल्या होत्या। परंतु खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आतापर्यंत राज्य सरकारकडून कोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले नव्हते, कोणते पेन्शन सुरू करण्यात आलेले नव्हते। तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांचे पेन्शन आणि 12 वस्तू मोफत सुद्धा देण्यात येणार आहे। तर या पेन्शनचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, याचा अर्ज कुठे करायचा आहे, याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे मागवण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्याची संपूर्ण स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ आपला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की घरामधील किती महिलांना, घरामधील किती पुरुषांना, पती असतील, पती असेल यांना याचा लाभ कशा पद्धतीने घेता येणार आहे त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार घरामधील 2 सदस्यांना या पेन्शनचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच पती आणि पत्नी दोघांचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर दोघांना सुद्धा 3000 रुपयांची पेन्शन देण्यात येणार आहे। म्हणजेच दोघांची पेन्शन प्रत्येक महिन्याला 6000 रुपये मिळणार आहे। म्हणजेच वर्षाकाठी 72000 रुपये ज्येष्ठ नागरिक पती आणि पत्नी या दोघांच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा
होणार आहे। परंतु प्रत्येक महिन्याला ज्या 12 वस्तू मोफत मिळणार आहेत तर या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा ज्येष्ठ नागरिकांनो, तुमचं वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वयोमानानुसार डोळ्यांना कमी दिसणे असेल, चालण्यामध्ये अडथळे येत असेल, डोळ्यांना अंधार येत असतील, गुडघेदुखी असेल, मानदुखी असेल, बीपी असेल, शुगर असेल, हार्ट अटॅक असेल, अशा प्रकारच्या आजारांना तुम्हाला सुद्धा सामोरे जावे लागत असते। आणि काही ज्येष्ठ नागरिकांची मुले आणि मुले त्यांना सांभाळत नाहीत, त्यांचा उपचार करत नाहीत। तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की ज्येष्ठ नागरिकांना मोफत दवाखाना, ज्येष्ठ नागरिकांना मोफत पेन्शन, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास म्हणजे टोटल मिळून 12 वस्तू मोफत देण्यात येणार आहेत। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही सुद्धा या 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। त्यासोबतच या पेन्शनचा अर्ज प्राथमिक स्वरूपामध्ये करायचा आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचे पैसे सर्व बँकेमध्ये येणार नाहीत, त्याच्यासाठी तुम्हाला या प्रमुख बँकेमध्ये खाते सुद्धा खोलावे लागणार आहेत। त्या प्रमुख बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। बघा राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 12 बँकेमध्येच या पेन्शनचे पैसे येणार आहेत। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही सुद्धा या 12 बँका पाहायच्या आहेत आणि या 12 बँकेमध्ये खातं सुद्धा खोलायचं आहे। परंतु ज्या ज्येष्ठ नागरिकांचं बँक खातं अगोदरपासून या 12 बँकांपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल तर त्यांना काळजी करायची गरज नाही। त्यांनी थेट अकाउंट नंबर, IFSC कोड या ठिकाणी नोंदवायचा आहे। त्यानंतर त्यांना प्रत्येक महिन्याला पेन्शन सुद्धा मिळणार आहे। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ घेता येणार नाही, या 12 वस्तूंचा लाभ घेता येणार नाही। याच्यासाठी राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले आहेत। जे ज्येष्ठ नागरिक नियमांमध्ये बसत असतील त्या ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ सुद्धा घेता येणार आहेत। तर हे नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की काही ज्येष्ठ नागरिक श्रीमंत असतात, काही ज्येष्ठ नागरिक मध्यमवर्गीय असतात, तर काही ज्येष्ठ नागरिक गरीब असतात। राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार श्रीमंत ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार नाही, कारण त्यांच्याकडे भरगंड पैसा आहे, मोठ्या प्रमाणामध्ये शेती आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या घरामधील सदस्य सरकारी कर्मचारी आहेत, त्यामुळे त्यांना याचा लाभ घेता येणार नाही। परंतु जे मध्यमवर्गीय ज्येष्ठ नागरिक असतील, गरीब ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांच्यासाठी 3000 रुपयांचे पेन्शन सुरू करण्यात आलेले आहेत। त्यांनाच या 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्येष्ठ नागरिकांचं वय 60 वर्ष पूर्ण असेल अशा ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे। त्यासोबत जे ज्येष्ठ नागरिक भारत देशाचे रहिवासी असतील त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे। त्यासोबत ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल किंवा उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल अशा ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला या पेन्शनचा लाभ घेता येणार आहे। प्रत्येक महिन्याला 12 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना आता आपण महत्त्वाचे नियम बघितले आहेत। आता आपण याचा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, म्हणजेच हा अर्ज ऑनलाईन प्रक्रियेमध्ये करायचा आहे का कागदी प्रक्रियेमध्ये करायचा आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। त्यासोबत ज्या 12 वस्तू मोफत मिळणार आहेत त्या 12 वस्तू सुद्धा लगेच सांगून टाकतो, जेणेकरून तुमचा वेळ वायाला जाणार नाही, तुमच्यापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचून सुद्धा जाणार आहे। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व ज्येष्ठ नागरिकांकडे महत्त्वाची कागदपत्रे असायला पाहिजेत। ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे कागदपत्रे असतील त्यांनाच याचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, त्यासोबतच तुमच्याकडे मतदान कार्ड असावं, त्यासोबतच तुमचं उत्पन्न किती आहे हे दर्शवण्यासाठी उत्पन्न दाखला। जर तुमच्याकडे उत्पन्न दाखला नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। त्यासोबत छोट्या आकाराचे 2 फोटो असायला पाहिजे, तर तुम्हाला या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना आता आपण महत्त्वाचे नियम बघितले आहेत। त्या
त्यासोबतच कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते कागदपत्रे सुद्धा बघितलेले आहेत। आता आपण थेट 12 बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। म्हणजेच तुमचं बँक खाता या 12 बँकांपैकी एका बँकेमध्ये असायला पाहिजे। जर नसेल तर तुम्ही या 12 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये बँक खातं सुद्धा खोलायचं आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना पहिली बँक आहे पोस्ट बँक, म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही सरकारी बँक आहे, त्यामुळे या बँकेमध्ये खातं खोलण्यास सांगितले आहे। त्यासोबत दुसरी बँक म्हणजे SBI बँक, तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, त्यासोबत चौथी बँक म्हणजे IDFC बँक, पाचवी बँक IDBI बँक, सहावी बँक HDFC बँक, सातवी बँक कोटक महिंद्रा बँक, आठवी बँक बँक ऑफ इंडिया, नववी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, त्यासोबतच कॅनरा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण ग्रामीण बँका असतील त्या ग्रामीण बँकेमध्ये सुद्धा खातं खोललं तरी पण चालणार आहे। त्यासोबतच पतसंस्थांच्या बँका असतील या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना आता तुम्हाला बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवलेली आहे। आता आपण अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु हे पाहण्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला प्रत्येक महिन्याला ज्या 12 वस्तू मोफत मिळणार आहेत त्या 12 वस्तू सुद्धा लगेच सांगतो। बघा ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री अर्थसहाय्य निधी याच्यामधून ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहे। म्हणजेच तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजना, त्यासोबतच मुख्यमंत्री अर्थसहाय्य योजना, आरोग्य योजना, त्यासोबतच आयुष्यमान कार्ड योजना, अशा 4 ते 5 योजनांच्या माध्यमातून तुमचा 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुद्धा केला जाणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना जी दुसरी वस्तू मोफत मिळणार आहे तर ती दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला कोणत्याही गावावरून कोणत्याही गावाला जायचं असेल तर या ठिकाणी मोफत बस प्रवास सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना घर नसेल तर त्यांना घरकुल योजनेअंतर्गत घर सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना BP असेल, शुगर असेल अशा गोळ्यांसाठी राज्य सरकारकडून निधी सुद्धा पाठवण्यात येणार आहे। त्यासोबतच गुडघेदुखी, पायदुखी, मांडदुखी, त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांना कमी दिसणे असेल अशा आजारांवरती शिबिर राहून तुमचा उपचार सुद्धा केला जाणार आहे। त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांकडे रेशन कार्ड असेल आणि ते रेशनधारक 14 जिल्ह्यामधील असतील त्या रेशनधारकांना मोफत किराणा देण्यात येईल। याच्यामध्ये विविध प्रकारच्या डाळी असतील, मसाले असतील, सोयाबीन असतील, म्हणजेच घरगुती सर्व साहित्य वाटप सुद्धा केलं जाणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिक शेतकरी बांधव असतील तर त्यांना विहीर अनुदान योजना, कांदेचाळ अनुदान योजना, त्यासोबतच गाय गोटा अनुदान योजना, मोफत सोलर योजना, त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांचा लाभ तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना या 12 वस्तू तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत। आता आपण कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कुठे अर्ज करायचा आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी विविध योजना अंमलबजावणी सुरू करण्यात आलेल्या होत्या, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना याच्या अगोदर कोणत्याही पेन्शनच्या माध्यमातून अनुदान मिळालेलं नव्हतं। त्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेतला की महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत, त्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादी चांगली योजना सुरू करावी जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होईल। ज्येष्ठ नागरिक त्यांच्या घरामधील त्यांचे मुले असतील, पती असेल, पत्नी असतील अशा त्यांच्या सदस्यांना सुद्धा मतदान करावे लावतील, या दृष्टिकोनातून योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना मतदानाच्या अगोदर सुरू करण्यात आलेले होते त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। याचे पैसे विस्तांतर करण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेले आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारच्या माध्यमातून मागील 2 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आलेले होते, परंतु याच्यामध्ये काही अडचणी असल्यामुळे या योजनेला स्थगिती सुद्धा देण्यात आलेले होते, परंतु राज्य सरकार पुनर्विचार करत आहेत। लवकरच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। अगोदर तुम्हाला 21 रुपयाप्रमाणे पेन्शन मिळत होते, परंतु अंदाजांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यायचा आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। लवकरच याचे अर्ज सुरू होतील, त्यानंतर कसा अर्ज करायचा आहे त्याची माहिती तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये देणार आहोत। परंतु जर तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर या 12 वस्तू तुम्हाला आजपासून सुरू करण्यात
देण्यात आलेले आहेत। तुम्हाला मोफत उपचार मिळणार आहे। घरकुल योजनेचे अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला घरकुल योजनेमध्ये प्राधान्य दिले जाईल। शेतकरी असाल तर शेळीपालन योजना, विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, महत्त्वाची माहिती होती। महत्त्वाची माहिती तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत पाहिली, त्यामुळे तुमचे सुद्धा धन्यवाद।